लास्ट दिवस वावीतून शिर्डीत 30 किलोमीटर चालणार आणि बाबांचं दर्शन घेणार। चॉकलेट दिले ये व्लॉगर अक्षय व्लॉगर आले। ओम साई ओय चालू करतोय राम आमचा चहाचा जो स्पॉट आहे तो आता इथून 3 किलोमीटरवर आहे, म्हणजे कमानी येते आणि त्या कमानीच्या इकडे आम्ही दरवर्षी उजेड होईपर्यंत पोचतो आणि मग चहा पितो। सो आता टार्गेट आहे 3 किलोमीटर काढायचा, म्हणजे टोटल 28 किलोमीटर आहे। त्याच्यातून आता आम्ही जेमतेम 7-8 1 किलोमीटर काढू, चहा पिऊन परत उरलेला काढायचा आहे। आजचा शेवटचा दिवस, मग बाबांना भेटणार शिर्डीत। मी मगाशी बोललो ती ही कमानी आहे, इकडे आपण बघा आता उजेड झालाय, व्यवस्थित उजेड आहे। आता हा 25% काढलाय, म्हणजे 100 मधल्यापैकी 25% काढलाय, 75% अजून बाकी आहे। आता चहासाठी थांबलोय, चहा पिऊ आणि पुढे निघू। पुढे जाऊन तुम्हाला सर्व दर्शन झाल्यानंतर फिरता येईल, शॉपिंग करता येईल। पालखी निघाली आता इकडून। ओम साईराम। पुढे व्हिडिओ मध्ये नाही ना आमचा नाश्त्याचा स्पॉट आलाय, म्हणजे सुमारे आम्ही सकाळी 9 आणि आता 5 म्हणजे 14 किलोमीटर काढलेत। नाश्त्याचा स्पॉट आलाय, आता आज नाश्ता काय ते बघूया। साईराम साईराम साहेब, चमचा बघा साहेब। आपल्या अक्षयने एकदम भारी चमचा बनवलेला आहे। पहिली जागा का बदलली रे, मस्त। आजचा नाश्ता उपमा आणि वेफर सिद्धूने सगळं दाबून खातोय। नाश्ता केला आताच आणि फ्रेश वगैरे पण झालो इकडे। आता इकडून पुढे डायरेक्ट जेवणाच्या स्पॉटला, म्हणजे जिकडे आता पालखी थांबणार आणि मग तिकडे जेवण वगैरे पुढे पालखी मंदिरात जाणार। तर आता त्या स्पॉटला म्हणजे फायनल डेस्टिनेशनला निघालोय आपण। इथून अंदाजे 13 किलोमीटर आहे। या मॅडम 1 किलोमीटर आमच्या मागे पळाले आहेत। 4 वेळा सोडायचा प्रयत्न केला तरी त्या आल्या। जसं तिला उचलून घेतलं, मी आता कुठे सोडायचं तुला,
घरी घेऊन जायचं का? मस्त ती झोपली आहे आता डोळे बंद करून. थकली ती पळून पळून. भावजा थांबला आहे, मामा आहे आणि बाबू आहे. या दादाकडे आम्ही हर वर्षी थांबतो आईस्क्रीम खायला. आणि आमच्या बरोबर आलेल्या मॅडम आहेत ना, मॅडम बघा ताणून झोपलेत. एवढा डीजे वाजला, डीजे वाजत गेला बाजूनी, तरी तिला काय जाग आलेली नाही. ये इकडे ये. मॅडमला जिकडून आलेली तिला तिकडे परत सोडायची तयारी. अक्षय, गुड्डू, अजय आणि वैभव घेऊन चाललेत गाडीतून तिला परत सोडायला. बाय बाय. चल. इकडे पाण्याची सोय आहे ना, इकडे नळ आहेत आणि इकडेच वर्षी ना ती मुलं उभी आहेत ना, तिथून आम्ही असं कालव्यात खाली उतरतो आणि या साईडला परत वर चढून जातो. पण यावर्षी आम्ही चढलो ना तर एवढं पाणी होतं म्हणजे आम्हाला पोहून क्रॉस करावा लागला असता. तर फायनली आपण पोचलो आहोत जस्ट 3 किलोमीटर अर्धी शिर्डीच्या. हे मंदिर आहे आणि याच्या बाजूला आमचा हॉल्ट आहे. तर हे मंदिर बघितलं की आम्हाला आनंद होतो, कारण की तब्बल 25 किलोमीटर चालून आपण दुपारच्या स्पॉटला पोचलो आहोत. दुपारी वाजलेत किती बघूया. वाजलाय 1 वाजलाय आणि आपण सकाळी 5-5:30 वाजता चालायला चालू केलं आणि आपण आता पोहोचलोय. इकडे काय भेटतं, गोटी सोडा भेटतो. आरती झाली आहे वाटतं सुरू. तर आता आपण फायनली पोहोचलो. आरती संपली की आपण जेवायला घेऊया. माँ विघ्ना पर मुझते, माँ दोषा पर मुझते, माँ पापा पर मुझते, सर्व विद्वत होती या एवं उपनिषद. ओम सहनावतु, ओम सनो भुनक्तु, ओम सहवीर कर्वामे तेजस्विनावृतमस्तमा विद्विषावहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः भद्रपक्षैर्मास्यार्विजत्रा. जेवणाची सोय केलेली आजची. पालखीतलं आजचं शेवटचं जेवण भात, छोले, मैसूर, फ्रुटी पण दिली आज. कांदा हा दादाबाई पाटरे. इथलं फायनली शेवटचं जेवण. त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी पालखीतलं जेवण भेटणार. आता आपण इकडे हॉल्ट केलेला आणि इकडून आता पालखी निघाली साईबाबांच्या मंदिराकडे. म्हणजे पहिल्या खंडोबा मंदिराकडे जाणार आणि तिकडून म्हणजे शिर्डीला प्रस्थान झाले. आता शेवटचे 3 किलोमीटर आणि स्वर्गसुखाचा प्रवास पूर्ण होणार. हे नाश्त्याला पनीर पकोडे आहेत रे.
सावली आली एवढी दुनिया उन्हात घेत होती. जय जय साई बाबा की जय. तिकडे आतमध्ये देता हूँ किसको ग्रुप में डाल देता हूँ. बाबा की जय. भाई बाबा की जय. साईनाथ महाराज के जय. सिटी वाले की जय. सद्गुरु साईनाथ महाराज के जय. सद्गुरु साईनाथ महाराज के जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय. सिटी वाले ओम साई बाबा की जय. बोल बोल शिर्डी वाले की ना खंडोबाच्या मंदिरात पोहोचलो. काय टेम्पो नाही की आता आम्ही दर्शनाला चाललोय बाबांच्या. फोन अलाउड नाही आहे तर फोन इथेच ठेवून जावे लागतील रथामध्ये. दर्शन घेऊन आल्यावर सांगतो सगळं सविस्तर गोष्टी. बाबांचं ना खूप भारी दर्शन झालं आणि इकडून ना बाबांचा सोन्याचा कळस दिसतोय. इकडे जी आहे ही बाबांची नवीन मूर्ती बसवलेली मूर्ती आहे. इकडून बाबांचा सोन्याचा कळस दिसतो. मंदिराचा कळस दिसतो असं म्हणता येईल. मामाने पण लाडू घेतले. बाबू पण लाडू घ्यायला आला. आम्ही सगळ्यांनी लाडू म्हणजे प्रसाद जो तिकडे सगळ्यांना द्यायचा आहे घेतला. बाकी सगळे शॉपिंग करतायत. कोणाला काय प्रसाद घ्यायचा आहे, कोणाला काय कडा घ्यायचं आहे ते सगळं. बस एवढं सुंदर दर्शन झालं ना म्हणजे व्यवस्थित. ही वाली आहे ना बाबांची मोठी मूर्ती आता रिसेंटली बसवली आहे. मॅडम ना परत पाठवण्याचा सगळं प्रयास केला पण त्यांना काय आमच्या बरोबरच यायचंय. तिचं नाव काय ठेवलंय माहितीये का आम्ही? कुन्नू नाव ठेवलंय. कुन्नू. आत्ताच मॅडम दूध प्यायलायत आणि त्यांना थंडी वाजते आणि सरकल्या. ये ये आम्ही प्रसाद वगैरे घेतला. गाडी सुटायला टाइम आहे अजून तर आता चाललोय भोजनालयमध्ये जेवण करायला. क्राऊड बघा म्हणजे आज 30 तारीख आहे. अजून न्यू इयरला 2 दिवस आहेत तरी फटे क्राऊड आहे. आमिर मामाला ना देणगी द्यायची आहे म्हणजे त्याला भोजनासाठी असं पैसे डोनेट करायचे की लोकांनी ते मोफत व्हावं. तो करायला गेला पण तुम्ही क्राऊड बघू शकता केवढा आहे. तेव्हा लाईन बघा, लाईन इथपर्यंत आली. सगळ्यात लार्जेस्ट किचन आहे. गिनीज बुकमध्ये पण आपल्या शिर्डीची ओळख गिनीज बुकने पण घेतली लार्जेस्ट किचन म्हणून.
जेवण करून आता निघालोय बसकडे, कारण आमची बस अजून आली नव्हती. सो बस आली की बॅगा भरायच्या त्याच्यात, सीट्सच्या अरेंजमेंट बघायचे आहेत. संपला प्रवास भावा. आता गुड बाय. सो फायनली घरी निघालो आता आम्ही. बोल आता वापरतो असं दाखव. तर राजेशनी हा सीन केलेला आहे शिर्डीला. हे दिसतंय का, आयफोनचा डिस्प्ले घालवलेला आहे. नवीन फोन घ्यायचा होता म्हणून राजेशे केलंस ना.